वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. शुक्रवारी आपण 10व्या श्लोकापर्यंत आलो होतो. अ, तरीही 8व्यात भगवंतांनी सर्व वेदांचं, उपनिषदांचं, सगळ्या शास्त्रांचं सार असं जो भक्तियोगाचं जे मर्म आहे ते सांगितलेलं आहे ऑलरेडी. आणि तसं करता येणं प्रत्येकाला प्रत्येक वेळी निरंतर अप्रतिहत भक्ती आपण मागे पाहिलं तसं अप्रतिहत करता येणं शक्य होत नाही. तर त्यावेळी त्यांनी अजून काय करावं असं एकापुढे एक भगवंत 8व्या श्लोकापुढे सांगतायत. त्यामुळे आपण आजही 8व्यापासून पुढे घेतोय. म्हणजे ती एक छान असा तो सिक्वेन्सही आपल्याला लक्षात राहायला सोपं पडतं. 8व्यात भगवान म्हणतायत मय्येव मनादत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. आता मय्येव मन आदत्स्व आपण पाहिलं. मय्येव म्हणजे माझ्यातच. मय्येव मन आदत्स्व म्हटल्यावर त्याच्यात अप्रतिहत आपोआप आलंय. कारण माझ्याशिवाय दुसऱ्यावर जर तुम्ही मन ठेवाल तर ते मय्येव नाही होणार. मग माझ्यात थोडं ठेवलं, संसारात पण आहे, बायका मुलात पण आहे, मग चांगल्या चांगल्या गोष्टीत आहे, पैशात आहे, अशा 1000 ठिकाणी आपलं मन डिवाइड झालं तर त्याचा उपयोग नाही. मयी एव म्हणजे फक्त आणि फक्त माझ्या ठिकाणी. मन आदत्स्व माझं मन जर मन तू जर ठेवलंस माझ्यात. आदत्स्व म्हणजे आपण अधीन करणं म्हणतो. ताब्यात दिलंस किंवा त्याच्यावर ठेवलंस. अध्यास आपण त्या ज्या पद्धतीने आधी म्हणजे त्याच्यावर असं माझ्यातच किंवा माझ्यात वर मन ठेवलंस आणि मयी बुद्धीन निवेशय. आता मन आणि बुद्धी हे वेगवेगळं का सांगितलंय? कारण आपण मागे बघितलं तसं अवस्था भेद आहे. अंतःकरण तत्वच आहे. अंतःकरण तत्व त्याच्या वेगवेगळ्या अवस्थेत त्याला वेगवेगळी नावं पडतात. जेव्हा ते फक्त एखादी इन्फॉर्मेशन आत घेतायत किंवा एखाद्या गोष्टीचं ज्ञान त्याला होत आहे, ती चित्ताची अवस्था आहे. म्हणून आपण म्हणतो ना, मला काय तू म्हणतोयस ते कळत नाहीये कारण माझं चित्त थाऱ्यावर नाहीये. म्हणजेच काय, अंतःकरण तत्व त्या चित्ताच्या भूमिकेत नाहीये. चित्ताच्या भूमिकेत किंवा जी शिष्याची भूमिका आहे, जे ग्रहण करायचंय त्याच्यासाठी ते अंतःकरण तत्व शांत असणं आवश्यक आहे आणि त्याच्यात जिज्ञासा असणं आवश्यक आहे. तर तसं मन हे वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करणं, अनालिसिस जे म्हणतो आपण, जे व्यवहारात बुद्धी म्हणतो की बुद्धी हे अनालिसिस करते आणि मन हृदयाप्रमाणे जातं, तर असं काही नाही. अनालिसिस हा भावनांची कदर करून केला काय किंवा फक्त व्यावहारिक किंवा लॉजिक ज्याला म्हणतो त्यांनी केला काय, ते अनालिसिस सगळं हे मन करतं. आणि बुद्धी आहे ती निश्चयात्मिका बुद्धी म्हणतात. निश्चय करणारी ती बुद्धी आहे. तो निश्चय चांगला असला तर ती सद्बुद्धी झाली, नसला तर ती दुर्बुद्धी झाली. पण ती बुद्धी आहे. म्हणजे त्या ह्यानी अर्जुन गोंधळलेला आहे पण दुर्योधन गोंधळलेला नाहीये. कारण तो बुद्धिमान आहे. फक्त त्याची बुद्धी सद्बुद्धी नाहीये, असद्बुद्धिवान आहे. तो असद्बुद्धी आहे. तर माझ्यावरच मन ठेव. म्हणजे मनाचे जे काही विचार पण आहेत, म्हणजे सुरुवातीला काय होतं की मनात वेगवेगळे विचार येतात. पूर्णपणे ईश्वरात मग्न आपण झालोय हे होणं कठीण आहे. तर पहिल्यांदा म्हणजे वेगवेगळे विचार
पण ते ईश्वराचेच पाहिजेत. म्हणजे मनाची अवस्था ही वेगवेगळ्या विचारांची जी आहे, ती ईश्वराबद्दल, परमेश्वराबद्दल, भगवान श्रीकृष्णाबद्दलच असणं हे मन आदत सुरू झालं. आणि ते केल्यानंतर मनाची स्थिरता झाली, तर ते बुद्धी ईश्वराशिवाय दुसरं काही नाही, अशी ती बुद्धी फक्त माझ्यात राहिली. निश्चय आहे की हेच मला व्हावे. आणि माझ्यात बुद्धीचा निवेश केला म्हणजे आपण इन्व्हेस्ट केला म्हणतो ना, किंवा माझ्यात ती अ, बुद्धी माझ्यात लावली म्हटलं. आणि तशी लावली निवशिष्यसी, म्हणजे तशी जर लावली आणि तर अ, काय होईल, तू माझ्यातच राहशील. म्हणजे ती बुद्धी कायम माझ्यातच राहील किंवा तू माझ्यातच राहशील. आणि असं झाल्यावर अत ऊर्ध्वम न संशयः, म्हणजे तू माझ्यातच राहशील किंवा तुझी बुद्धी माझ्यातच राहतील. कारण तू म्हणजे इथे शेवटी काय आहे, अंतःकरण तत्व आणि सगळे इंद्रिय आहे. तर इंद्रियाचं मन हे माझं स्वरूप आहे, भगवान म्हणाले. मग इंद्रियांचा मालक जेव्हा भगवंताकडे लागला, तर ती सगळी इंद्रियही भगवंताकडे लागतात. भगवंताबद्दल प्रेम झालं, की भगवंताला लोणी खायला घालायला हाताचं कार्य आहे. ते लोणी घेऊन जायला अ, पायाचं कार्य आहे. त्याचाच विचार करायला मनाचं कार्य आहे. त्याचाच गंध घ्यायला घ्राणेंद्रियाचं कार्य आहे. असं ते आपोआपच होतं. तर त्यामुळे मन लागलं. मग मन स्थिर ते त्याच ठिकाणी आणि हेच आपल्याला पाहिजे अशी बुद्धी ती पण तिथेच लागली, की माझ्यातच तू राहशील आणि आता ऊर्ध्वन्न संशय. कारण मोक्ष मोक्ष म्हणजे हेच आहे ना, सच्चिदानंद रूपात जाणं. मग ते सगुण असेल, निर्गुण असेल. ते सच्चिदानंदत्व त्याचं सगुणात कमी होत नाही किंवा निर्गुणात जास्त होत नाही. कारण ते एकसंध असं ते सच्चिदानंद स्वरूप आहे. तर असं तू जर माझ्यात निवशिष्यसि मय्येव, तर तू आता ऊर्ध्वम न संशया, म्हणजे अ, याचे 2 प्रकाराने अर्थ आहेत. माझ्यात बुद्धीत निवेश केलंस तर तू तिथेच राहशील. याच्यानंतर ऊर्ध्वम म्हणजे वर अशा ह्यानी अर्थ करतात, किंवा ऊर्ध्वम म्हणजे याच्यानंतर तू तसाच राहशील, किंवा अर्थ ऊर्ध्वम न संशय म्हणजे तुझा उद्धार होईल असाही अर्थ करता येतो. आता हे भगवान म्हटल्यावर आपण मागे पाहिल्या प्रमाणे अर्जुनाची मागे आपण ती कथाही पाहिली गिरीशांची, की ते त्यांना 2दा नामस्मरण करायला सांगितल्यावर पण ते जेव्हा खाली मान घालून राहिले, तेव्हा रामकृष्णांनी ओळखलं, की हां, म्हणजे यांना तेवढं पण नेहमी शक्य होईल असं नाही, असं त्यांना शक्य होणार नाही असं त्याला वाटतंय. म्हणून मग ते पुढे माझी ते नाहीतर एकदा तरी नाव घे देवाचं. तेवढं नाही तर मग निदान सगळी कुलमुख्य तरी मला दे. हे सगळे आपण स्टेप्स त्या झालेल्या आणि त्याचं पुढे त्यांची कशी उच्च अवस्था आली ते आपण मागच्या वेळी पाहिलं. तर सांगायचं कारण म्हणजे इथे माझ्यातच मन ठेव सांगितलं, तेव्हा अर्जुनाचा चेहरा बघितल्यावर भगवंताला लक्षात आलं, की अर्जुनाला नक्कीच प्रश्न आहे, की 24 तास फक्त श्रीकृष्ण, कृष्ण आवडता आहे, सखा आहे, आता तो ईश्वर आहे हे कळलं तरी 24 तास त्याच्याकडे लक्ष नाही लागलं. तर मग ऊर्ध्वम म्हणजे आता ऊर्ध्वम न संशय हे होणार नाही. मग आपली गती काय होईल? तर म्हणून भगवान सांगतायत, की सतत चित्तम माझ्यात जर नाही ठेवता आलं, तर अजून काय करू शकशील? तर तर 9व्या श्लोकात ते सांगतायत भगवान, "अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय." असं समाधातून म्हणजे अवस्थेत त्याचा आधान ठेवून, म्हणजेच ईश्वरावर म्हणजे माझ्यावर ते लक्ष ठेवणं, न शक्नोषि मयि स्थिरम, आणि ते स्थिर असं लक्ष ठेवणं, म्हणजे माझ्यात चित्त स्थापन करणं, हे न शक्नोषि म्हणजे हे तुला जर शक्य होत नसेल, तर मग अभ्यास योगेन तत छाप्तुं धनंजय, मग अभ्यास योगाच्या द्वाराने ते इथे तिथे जाणारे मनाला
माझ्याच म्हणजे माझीच प्राप्ती करून घेण्याची इच्छा त्याच्यात ठेव. म्हणजे ती इच्छा तू करत राहा. म्हणजे अभ्यास योग म्हणजे काय? अभ्यास म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त होण्यासाठी पुन्हा पुन्हा तो प्रयत्न करणे हा अभ्यास आहे. इथे ईश्वर अभ्यास योग म्हटल्यावर योग हा ईश्वराच्या जवळ जाण्याचा. म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याचा किंवा त्यात मन गुंतवण्याचा जो मार्ग आहे तो अभ्यास योग आहे. तसं म्हणजे भक्ती योगाचं साधना 8व्या श्लोकात जी सांगितली ती भक्ती सिद्ध झालेली बघते की त्याचं मय्येव मद आदस्व हे आपोआप होऊन जातं. म्हणजे थोडक्यात सांगायची गोष्ट अशी की जसं अध्यायाच्या सुरुवातीला जेव्हा अर्जुनाने विचारलं की अ, माझ्या या तुमची दोन्ही प्रकाराने उपासना करणाऱ्यात युक्ततम कोण आहेत? तेव्हा भगवान जे म्हणाले, "मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते." तर असे जे मय्यावेश्य आहेत अ, ते म्हणजे पराभक्त आहेत. त्यांची भक्ती साधनरूप नाहीये, ती साध्यरूप आहे आणि तो त्यांच्यासाठी आनंदाचा अनुभव आहे. पण तिथे जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत अभ्यास आहे. अ, नामात प्रेम वाटावं म्हणून काय करावं असं जेव्हा एकदा गोंदवलेकर महाराजांना विचारलं, तर त्यांनी सांगितलं नाम घ्यावं. म्हणजे ते नाम सुरुवातीला कंटाळा येईल किंवा पहिली माळ केली ठीक आहे, चांगली झाली, आनंद वाटला, देवाचं चित्त. दुसरी झाली, तिसरं झाली, कंटाळा येणं साहजिकच आहे. कारण सत्वरजतम सगळे गुण घेऊनच आपण आलेलो आहोत ह्याच्यात. पण तो जर अभ्यास झाला, रोजचा जर अभ्यास ठराविक वेळी, ठराविक माळांचा अभ्यास झाला आणि तो वाढत गेला, तर मन त्या लयीत लागल्यावर, त्या लयीत नामाशिवाय दुसरे काही विचार नाही, ही अवस्था. म्हणजे ही नामसमाधीच झाली. निर्विचाराच्या जराशीच बाजूला ती आहे. कारण निर्विचार आणि भरपूर विचार याच्यामध्ये फक्त एकच विचार, ही फार मोठी अवस्था आहे. तर तसं अभ्यास तो नामस्मरणाचा असेल, योगाभ्यास असेल, भक्ती सतत ईश्वराचं भजन करणं असेल, ईश्वर कथा ऐकणं असेल, कथा सांगणं असेल, हे सगळं अभ्यास त्याच्यासाठी म्हणजे येन केन प्रकारेण आपण म्हणतो तसं, की त्याच्यात मन लागावं. सेवा कशा करता? खरी सेवा ही सेवा स्मरणम आहे. पण आपण घरी बसून स्मरण आपल्याला 24 तास घडेल का? नाही. पण एखाद्या ईश्वराच्या ठिकाणी किंवा सत्पुरुषांनी निर्माण केलेल्या ठिकाणी स्थानी आपण जेव्हा सेवा करतो, ते व्यावहारिक काही काम आहे. झाडू मारली म्हणा, झाडांना पाणी घातलं म्हणा, काही जे काही काम असेल ते. त्याचं बांधकाम केलं म्हणा, जे काही काम असेल, ते करताना मी हे ईश्वराचं काम करतोय अशा दृष्टीने ते स्मरण राहतं आणि मग ती खरी सेवा होते. तर सांगायची गोष्ट अशी की 8व्या श्लोकात जे सांगितले ती भक्ताची अ, अ, जे पराभक्त आहेत त्यांची सहस्थिती आहे. ती स्थिती मिळवण्यासाठी अभ्यास सतत करावा लागतो. मन तिकडून बाहेर गेलं, तर पुन्हा ते प्रयत्नपूर्वक आणावं लागतं. कुठपर्यंत आणावं लागतं? खरं प्रेम उत्पन्न होईपर्यंत. खरं प्रेम एकदा आपल्याला ईश्वराबद्दल उत्पन्न झालं, तर त्याच्याशिवाय दुसरं काही वाटणारच नाही हवंसं. जसं गोडी, आता गोड पदार्थ आपण वेगवेगळे खातो. पण जर अमृत आपण चाखलं, तर त्याच्यानंतर ते बाकी गोड पदार्थ सगळे फिके पडतात. त्या अमृताच्या ह्याच्यात गोड पदार्थ काय सगळेच पदार्थ फिके पडतात आणि अमृताशिवाय काही नकोच असं आपल्याला वाटतं. तसं हे आहे. भगवंताचं खरं प्रेम जर निर्माण झालं, तर त्याच्याशिवाय दुसऱ्या गोष्टीचा विचार करणं हे शक्यच नाही आणि म्हणजे प्रेम इतकं मोठं आहे, व्यवहारात पण आपण पाहतो, की नुसतं स्त्री-पुरुष हे प्रेम व्यवहारातलं प्रेम जे देहाला मी मानून किंवा मनाला मी मानून असं केलं जाणाऱ्या प्रेमात पण त्याचं खरं प्रेम जे त्यात पण जे उत्कट जे प्रेम करतात, त्यांच्या आपण कथा ऐकतो. कारण ते तितक्या म्हणजे स्वतःचा
अहंकार किंवा स्वतःचं अस्तित्व सोडून त्याच्यात त्यांचं मन राहतं. ही प्रेमाची शक्ती आहे. त्यामुळे भक्ती का भगवंतांना आवडते? कारण भक्ती आपल्याला लवकरच त्यांच्यापर्यंत नेऊन येते आणि तेच आपली भक्ती करतात. त्यामुळे आपल्याला त्यांची भक्ती करण्याची प्रेरणा होते जसे-जसे आपले रजतम कमी होत जातात. म्हणून आता 9व्यात भगवंतांनी हे सांगितलंय, की अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. मागेही भगवंतांनी सांगितलेलं आहे की अ, कारण इथे आता आपण मागे म्हटलं तसं कोणताही गीतेतला श्लोकाचा विचार करताना आधी सगळ्या श्लोकांचा विचार करून तो जर केला तर आपल्याला छान प्रकारे गीता जास्तीत जास्त समजून जाऊ शकते. पूर्ण समजली असं कोणी म्हणूच शकणार नाही. इतकं ते अनंत वेदाचं ज्ञान त्याच्यात ऑलरेडी आहेच. तर इथे पण भगवान काय सांगतायत, की चित्त माझ्यात ठेवणं शक्य नाही. म्हणजेच काय? मन हे स्थिर नाही. आणि आपण 6व्या अध्यायाचा रेफरन्स घेतला तर अर्जुनाने हा प्रश्न केला होता, की मन चं म्हणजे चंचल आहे त्याचं अ, निग्रह करणं वायुरेव सुदुष्करा म्हणजे वायूचं नियमन करण्यासारखं सुदुष्कर आहे. तेव्हा भगवंतांनी काय सांगितलंय, की हो असंशयम महाभाव म्हणतात. म्हणजे तू म्हणतोयस त्याच्यात काही संशयच नाही. बरोबर आहे तू म्हणतो. पण त्या मनाला अभ्यास योगेन न ततो जसं इथे म्हटलेलं आहे तिथे अभ्यासेन तर कौंतेय वैराग्येण च गृह्यते. म्हणजे अभ्यास आणि वैराग्य. आणि वैराग्य हे पण कसं येणार? वैराग्याच्या अभ्यासानेच वैराग्य येणार. यज्ञ, तप, दान हे मनुष्याला पावन करतं. पावनानी मनीषिणाम भगवान सांगतात. तर ते पावन करतं म्हणजे काय? दानाचा जो अभ्यास आहे, हा त्यागाचा अभ्यास आहे. ज्याला म्हणून मी मम मम म्हणतोय किंवा मम मम म्हणतेय, त्या मम मम मधलं ममत्व मी काढून टाकलं. म्हणजे इदम न मम असं आपण दान देताना हा संकल्प करताना म्हणतात, इदम न मम म्हणजे हे आता माझं नाही. म्हणजे माझा त्याच्यावरचं ममत्व गेलं. असं करत तो त्या अभ्यास करण्यासाठी दान आहे. तुम्ही किती पैसे दान दिलेत, किती महागातलं दान दिलत, याच्यापेक्षाही तुम्ही जे दान दिलत त्याच्यात तुमची खरोच अ, त्याच्यावरची ममता तुम्ही काढून घेतलीत का? तर ती काढून घेतली तर ते खरं दान आहे. दानावरनं एक आठवलं एकदा ह्या राजसूय यज्ञाच्या वेळी जेव्हा भगवंतांनी सुचवलं की दान करण्याचं काम कर्णाला द्यायचं. तर धर्मराज म्हणतात का? तर ते तर म्हणजे अं, जो यजमान आहे तो दान करतो. मग कर्णाला का? तर म्हणाले त्याच्यासारखं दान तुला करता येणार नाही. तर हे म्हणतात की असं कसं काय? तर म्हणतात चल आपण हे करूया. मग कृष्ण त्यांना एकीकडे घेऊन जातो. तिथे सोन्याचा डोंगर असतो. म्हणजे सोन्याच्या राशीचा डोंगर असतो, नाणी भरपूर पडलेली. तर म्हणतात दान कर. तर तिथून गावातल्या लोकांना तो बोलवतो आणि मग एकेकाला तो दान देतो. एवढं हे घ्या, हे घ्या, हे घ्या. ते म्हणले झालं तुझं दान करून. तेव्हा ते म्हणाले आशयाने कधी संपणार. त्याच्यानंतर तो कर्णाला बोलवतो आणि ह्याचं दान कर म्हणतो. आणि मग लोक येतात. कर्ण म्हणतो हे सगळं घेऊन द्या. म्हणजे मी दान करणारा एवढं सुद्धा त्या धनाशी त्याची आसक्ती नाहीये. हा कर्ण आहे आणि त्यामुळेच तो जे जगविलक्षण कवच आहे त्याचंही दान करू शकला. आपल्या शत्रूच्या जो पिता आहे इंद्र त्यालाही ते इंद्र आहे कळून सुद्धा त्यांनी ते दान केलं. तर असा अभ्यास सगळा केला म्हणजे तो अभ्यास हाच आहे की इतर सगळ्या विषयांवरचं ममत्व जाऊन इतर सगळे विषय म्हणजे आपलं मन, आपलं बुद्धी हे पण विषय. या सगळ्यावरचं जाऊन मन मामिच्छाप्तुं धनंजय हे झालं हे करायचा सतत प्रश्न आहे आणि त्यामुळे
तुकाराम महाराज जे म्हणतायत रात्र दिन आम्हा युद्धाचा प्रसंग, कारण भगवंतावर मन ठेवताना जे विषय आहेत, जे संकल्प विकल्प जे निर्माण होत आहेत, तेच खरे शत्रू आहेत आणि त्यांना हरवायचं काम सतत चालू आहे. हा अभ्यास योग हा किती करायचा, तर जे जेव्हा जेव्हा भगवंतापासून मन बाजूला गेलं, की त्या क्षणी तो अभ्यासयोग करायचाच आहे. आणि भगवंतावर मन स्थिर राहण्याकरताही तो चालूच ठेवायचा आहे. म्हणजे तो सततचा अभ्यास आहे, असं भगवान सांगतायत. आता पुन्हा अर्जुनाचा चेहरा बघितल्यावर भगवंताच्या लक्षात आलं, की अजून काही म्हणजे असं पण होईल असं काय अर्जुनाला कदाचित वाटत नसावं. आणि भगवान हे दयाळू आहेत. त्यामुळे ते त्याची मनातली हे समजून पुढे म्हणतायत, "अभ्यासेप्य समर्थोसी." म्हणजे आता हे आपण का म्हणतोय त्याचे मनातले, कारण भगवान हे म्हणत नाहीयेत, की कोणाला जर अभ्यास करता आला नाही तर. ते म्हणतात अभ्यासेप अभ्यासेप्य असमर्थोसी म्हणजे असशील. असशील म्हणतात म्हणजे ते अर्जुनाला म्हणतात. म्हणजे अभ्यासेप्य हां, तर 10वा श्लोक घेऊया आधी आपण. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अभ्यास करणं अभ्यासे अपि अभ्यास सुद्धा तुला जर करायला तू असमर्थ असशील, तर काय कर, मत्कर्म परमो भव. मगाशी आपण म्हटलं तसं, की मत्कर्म म्हणजे माझ्यासाठी केलेलं किंवा माझं कर्म. माझ्यासाठी केलेलं कर्म म्हणजे काय झालं, तर भगवंताची सेवा हे झालं. किंवा मतकर्म याचा असाही अर्थ आहे, की मी जे कर्म करण्याकरता करतो, त्याच्यात भाग घेणं. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां याच्यात भाग घेणं, हेही मतकर्म परमो भव झालं. हे तू कर. आणि परमो भव म्हणजे तोच परमहेतू म्हणजे तेच करणं हाच अंतिम हेतू किंवा माझं कर्म करून परमभव म्हणजे तू श्रेष्ठ हो, अशा दोन्ही दृष्टीने अ, एक मिनिट ऍड करतोय. अशा दोन्ही दृष्टीने ते मत्कर्म परमोभव आहे. आणि माझीच कर्म आणि माझ्याकरताच कर. म्हणजे कदाचित या त्याचा होईल याकरताच भगवंताचा एक एक शब्दाला इतका अर्थ आहे, की मत्कर्म परमोभव हे सांगितल्यावर कोण परत मदर्थमपि कर्माणी हे का सांगितलं? म्हणजे माझ्या निमित्ताने म्हणजे किंवा माझ्या करता मदर्थम म्हणजे माझ्या अर्थाकरता म्हणजे माझ्या करता ही कर्म म्हणजे मत्कर्म जरी केली तरी ती माझ्याकरता केली की नाही हे पण महत्वाचं आहे. म्हणजे धर्माचं रक्षण मी करतोय ह्या अहंकाराने करण्यापेक्षा धर्माचं रक्षण करणं ही परमेश्वराची सेवा म्हणून मी करतोय. आहे फरक थोडासा पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे. मदर्थम परमेश्वर प्रित्यर्थम हे आपण संकल्पात कोणत्याही शुभ कार्याच्या ह्याच्यात असतं, की यज्ञ करणं हे त्यांचंच कर्म आहे. पण तिथेही संकल्पात तुमच्या प्रित्यर्थ करतोय हे जेव्हा सांगतो, तेव्हा ते जास्त अर्पण केल्यासारखं होतं आणि अ, तो अहंकार राहत नाही. मग पुढे स्थिती अशी होती, ते कर्म करणारा तो ईश्वरच आहे, ही खरोखरची भावना होते आणि ती जेव्हा भावना होते, तेव्हा मय्येव मना आदस्व ही त्याची स्वाभाविक त्या महात्म्याची स्थिती भक्ताची बनून जाते. तर मग ते म्हणतायत, की मदर्थमपि कर्माणि म्हणजे माझ्यासाठी जर कर्म करत राहिलात, तर ते करूनही माझी प्राप्ती तुला सिद्ध होईल. म्हणजे कुर्वन् सिद्धीम वाप्स्यसि म्हणजे माझी सिद्धी म्हणजे माझी प्राप्ती तुला होईल. अ, किंवा माझी सिद्धी म्हणजे वासुदेवच सर्वम या पर्यंत तू पोहोचशील अशा याने भगवान सांगतात. आता पुन्हा दया इतकी आहे आपण मागच्या वेळी पुन्हा त्या गिरीशांचंच उदाहरण सारखं की एवढंही करता येत नसेल, थांबले नाहीयेत भगवान. एवढंही तुला जर करता येत नसेल म्हणजे भगवंतानी श्रेष्ठ भक्तांनी काय करावं?
त्याच्यापेक्षा कमीनी काय करावं? ज्याची सुरुवात आहे त्याने काय करावं? त्याची सुरुवातही नाही त्यानेही काय करावं? हे सगळं या भक्तियोगात भगवंतांनी सांगितलंय. तर आता भगवान म्हणतायत, की अथई तदप्य हा आधी श्लोक वाचू आपण 11व्या 12व्या अध्यायातला. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुम् मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. ठीक आहे. माझ्यासाठी कर्म करणं आणि माझीच कर्म करणं म्हणजे सेवारूपाने किंवा अ, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां हे भगवंतांनी स्वतःसाठी स्वतःची निवडलेली जी कर्म आहेत, ती पण तुला जर नेहमी करता नसतील येत, म्हणजे ते सुद्धा तुला करता येत नसेल, तर काय कर अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगम आश्रिता. मग तशी जर तुला ती करता येत नसेल, तर जे काही करतोस, तर ते जे तू करशील ते कर्तुम मद्योगम आश्रितः म्हणजे अ, माझाच आश्रय घेऊन म्हणजे माझ्यावरच बुद्धी ठेवून किंवा मी तुला प्राप्त करून घेण्यासाठी हे करतोय. व्यवहारातलं कर्म असेल. आता यात कोणाला शंका येते, की आपण करायचं व्यवहारातलं कर्म आणि हे परमेश्वराकरता करतोय. तर हे फसवणूक नाही का होणार? किंवा मग असं केलं तर आपलं वासना कमी कशा होणार? म्हणजे इथे सुखाचा अनुभव घेतोय. चांगलं-चुंगलं खायला-प्यायला पाहिजे आणि मग हे भगवंत मिळायसाठी करतोय, असं कसं? तर ते अंतिम उद्देशाला आपल्याला जोडता आलं पाहिजे, लिंक करता आलं पाहिजे. तर ते कसं, की आज मला हे वासना आहे, तेही तू मला मिळवून दे आणि त्याचा मी भोग घेताना हे तूच दिलेलं आहे. हा जेव्हा विचार येतो, तेव्हा त्या भोगाबरोबर त्या वासनेचाही नाश करण्याची जबाबदारी भगवंत घेतात. आणि भगवंतांचं स्मरण राहतं ना त्याच्यात. भोग घेताना हे मला पाहिजे भगवंतांनी दिलं. त्याची प्राप्ती झाली ते भोगताना हे भगवंतांनी दिलं ही कृतज्ञता राहिली. शेवटी काय तर सतत भगवंताशी चं स्मरण राहणं म्हणजे चित्तात भगवंत राहणं हाच योग आहे. तर असं म्हणून आता हे भगवान या श्लोकात सांगितलं की म्हणजे माझाच केवळ आश्रय करून सगळी अ, अ, म्हणजे तुला जर हे करता येत नसेल, तर एकतर माझा आश्रय करून तू बाकी सगळी कर्म कर. पण ते करताना सर्व कर्म फलत्याग म्हणजे अ, अ, एकतर प्रयत्न तू कर. कसा प्रयत्न? की सगळ्या फळाचा त्याग करायचा आणि ते फळाचा त्याग करायसाठी जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न म्हणजे इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, शमदम हे प्राप्त करून घेणं, साधन चतुष्टय प्राप्ती. हाच तो यत्न आहे. यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ती तत्वतामध्ये पण यत्न मराठीत तो यतता करणार. तो प्रयत्न हाच आहे, की ईश्वरावर मन ठेवण्याचा म्हणजेच बाकी सगळ्या पदार्थावरून मन काढून घ्यायचं. तर त्यामुळे मत्कर्म जरी करता नाही आली, तर मग जी काही कर्म केलीत, ती माझ्या आश्रयाने कर. माझ्याकरता करतोय अ, असं आणि मग त्याच्या फळाचा त्याग कर. म्हणजेच हे कर्म करणाराही कुठेतरी फळाचा त्याग कधी होतो? खरा कर्मफळाचा त्याग कधी आहे किंवा कर्म अर्पण कधी आहे? आपण वेगळ्या ह्याच्यात त्याचा रेफरन्स बघितलाय, की कर्म अर्पण करणं म्हणजे कर्म करतानाच मी कर्म करत नाही, ईश्वर करतोय. हे खरं कर्मफळाचा त्याग आहे. हे भगवंत सांगतायत. 18व्या अध्यायात अर्जुनाचा पहिलाच प्रश्न असा आहे, की संन्यास आणि त्यागातला फरक काय आहे? म्हणजे त्याग हा संन्यासाच्याही पुढचा त्यांनी सांगितलेला. ते येईल तेव्हा आपण पाहूच. पण मुख्य जो आहे तो भक्ती ही त्याग आहे. त्याग कसला? अनात्म पदार्थांचा त्याग.
ज्ञानमार्गातही तेच आहे, योगमार्गातही तेच आहे. तर असा तू सर्व कर्मफलाचा त्याग करणारा असा हो आणि त्याने तुला माझी प्राप्ती होईल. आता भगवान एकेका साधनाची श्रेष्ठता सांगतात. आता 8वा ते 11वा एकानंतर हे जर जमत नाही तर तू हे तरी कर. हे जर जमत नाही तर हे तरी कर. त्या असं म्हणत गेल्यावर शेवटी म्हणतात सगळं कर्माचं ते पण जमलं नाही तर सर्व कर्माचा त्याग कर. याचा अर्थ आधीच्या गोष्टी करायचं थांबवून हे कर असं नाही. पहिलं तर मन आधस्व, मय्येव मन आधस्व ते जितका वेळ करता येईल ते केल्यानंतर उरलेल्या वेळात प्रयत्न कर. तो प्रयत्न जेव्हा नाही म्हणजे त्या प्रयत्नात कसं की मत्कर्म परमो भव. ते करून पूर्ण वेळ ते करता येत नाही. मग ती उरलेली फिल इन द बॅग आहे. बाकी उरलेल्या वेळात मग तो कर्मत्यागाचा पण भाग कर. त्यामुळे कोणाला कदाचित असं वाटू शकेल, की काहीच नाही जमलं तर कर्मत्याग करू म्हणजे तो सर्वात सोपा आहे किंवा तो सर्वात म्हणजे अ, श्रेष्ठतेत सर्वात खाली आहे. निकृष्ट आहे म्हणा किंवा श्रेष्ठ तेवढा नाहीये असं कोणाला वाटेल. म्हणून आता भगवान मुद्दामून सांगतायत, की 12व्या श्लोकात 12वा अध्याय 12वा श्लोक. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते. ध्यानात् कर्मफलस्त्यागात् शांतिरनंतरम्. म्हणजे जगात श्रेय आणि प्रेय असे 2 भाग सांगितलेले आहेत. श्रेय म्हणजे ज्यातनं आपल्याला आपलं श्रेयाची प्राप्ती म्हणजेच अ, भगवंताची प्राप्ती ज्याने होते, तो श्रेयाचा मार्ग आहे, श्रेय आहे. आणि प्रेय म्हणजे जे प्रिय वाटणारे विषय जगातले इंद्रियांना, मनाला. तर खरं श्रेय कशात आहे? तर श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात. ज्ञान अभ्यासातच खरं श्रेय आहे म्हणाले. पण त्या ज्ञानापेक्षाही ते नुसतं ज्ञान होऊन उपयोग नाही. ज्ञानात ध्यानम विशिष्यते. म्हणजे नुसतं मला थेरॉटिकली म्हणजे परोक्ष ज्ञान झालं सच्चिदानंद परमात्मा आहे, लॉजिकली मला कळलं, संपलं. संपलं नाही, त्याचं ध्यान घडलं पाहिजे. त्यामुळे ज्ञानापेक्षा ध्यान हे विशेष आहे. ज्ञानात ध्यानम विशिष्यते. आता त्या ध्यानापेक्षाही ध्यानात फलत्यागास त्यागात शांतिरनंतरम. म्हणजे ते ध्यान करण्यापेक्षा म्हणजे ज्ञानाभ्यासापेक्षा ध्यानापेक्षाही कर्मत्याग हा मोठा सांगितलेला आहे आणि हे भक्ती योगात सांगितलेलं आहे. त्यामुळे कर्मत्याग नाही, सॉरी, कर्मफलाचा त्याग. कर्मत्याग म्हणजे बाह्य त्याग नाही, त्याच्यापासून डिटॅच राहणं म्हणजे त्याचा संग सोडणं, कर्माचा अहंकार म्हणजे कर्तव्य बुद्धी म्हणजे मी करतोय हे सोडणं, त्याच्या फळाची अपेक्षा न ठेवणं, हा कर्मत्याग आहे. तो कर्मत्याग जर झाला तर ते कर्म मी केलंच नाही, त्यामुळे त्याचा भोगता नाही, त्यामुळे कर्मफलत्याग आपोआप झाला. तर तो कर्मफलत्याग ही भाग आहे. म्हणजे कर्मफलत्याग हा नुसता कर्मयोग नाही, कारण कर्मयोग हाही उपासना योग म्हणजे भक्तियोगच आहे. तर त्यागाशिवाय भक्ती होतच नाही. त्याग हाच भक्तीचं आधार आहे. कारण त्याग परमेश्वर प्राप्त करणं खरं तर हा प्रचारच किंवा हे विधानच चुकीचं आहे तसं म्हटलं तर. आपण व्यवहारात आपल्याला अध्यास झालाय आणि परमेश्वरापासून आपल्याला दूर आहोत, त्यामुळे कळण्यासाठी हे व्यवहाराकरता या अशा विधानं करावी लागतात. पण खरं म्हटलं तर सच्चिदानंद स्वरूप हे आपलं स्वतःचं स्वरूप आहे. आपण परमेश्वरापेक्षा वेगळं नसल्यामुळे परमेश्वर आपल्याला प्राप्तच आहे. पण परमेश्वरावर जो अध्यास झालेला आहे, जसं ढग बाजूला झाले आणि सूर्य आला असं नाही, सूर्य तिथेच आहे, ढगांनी फक्त झाकला गेला. बरं, ढगांच्या दुसऱ्या बाजूला तर सगळा प्रकाश आहे, म्हणजे सूर्याच्या दृष्टीने
त्या ढगामुळे त्या सूर्याच्या प्रकाशात काही कमी झालेलं नाहीये. आपल्या दृष्टीने तो कमी प्रकाश दिसतोय किंवा झाकला गेलेला दिसतोय. तर ते जोपर्यंत वाटतंय, तोपर्यंत तो नित्यप्राप्त असून तो अप्राप्त असा भासणारा परमेश्वर आहे. त्यामुळे अ, परमेश्वर प्राप्तीकरता ज्ञानाचा अभ्यास म्हणजे काहीतरी अजून मिळवावं असं नाहीये. जे काही आपल्याला अ, विचार आहेत ते सोडणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. जास्त विचार करणं हे ज्ञानाचं लक्षण नाहीये. पण जसं म्हणतात, की काट्याने काटा काढावा, तसं कर्माचं ज्ञानानेच ज्ञान आपण मागेही पायातला काटा काढून टाकताना दुसरा काटानी पहिला काटा काढला, तर काय तो दुसरा काटा पायात ठेवत नाही. ज्ञानानेच अज्ञानाचाही नाश आहे आणि ज्ञानाचाही नाश आहे. ते कसं अहम ब्रह्मास्मी पर्यंत आलं, की आणि ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या कळलं, की अ, मायेचा निराश झाला अ, बाह्य. पण अहंकार राहिला. कारण अहम म्हणतोय आणि मग पुढे तो अहमही सोडून द्यायचा किंवा मी ब्रह्म जाणलंय असं जेव्हा म्हणतो तेव्हा मी वेगळं, ब्रह्मच वेगळं आणि जाणणं वेगळं राहतं. ते त्याचा जेव्हा त्याग होतो तेव्हा ते ज्ञान, ते परब्रह्म आणि मी हे एकच राहतं. म्हणूनच वेद परब्रह्मरूप काय आहेत? कारण ज्ञान हेच अ, अ, ब्रह्म आहे आणि ज्ञान हे शब्दाचं नाहीये. म्हणजे काही माहिती असं नाही. ज्ञान हा अनुभव आहे सच्चिदानंदाचा. तर अशा प्रकारे अ, कर्मफलत्यागाचं महत्व आहे हे ज्ञानाभ्यासा आणि ध्यानापेक्षा मोठं आहे हे मुद्दामून भगवंत सांगतात 12व्या श्लोकात. आता पुढे भगवंत आता हे सांगून झाल्यावर जसं भगवान सांगतायत, की त्याचं मन माझ्यात लागतं, तसं भगवंताचंही मन त्या भक्तात भगवंत त्या भक्ताची ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहं भगवान म्हणतायत. आणि आपण मागे पण बघितलं की गोपींच्या बाबतीत तर तेही करायला भगवान अ, अ, म्हणजे म्हणतायत की त्याच्याही पुढे गेलेत भगवान त्या गोपींच्या बाबतीत किंवा अर्जुनाच्या बाबतीत. त्यांनी जेवढी भक्ती केली त्याच्यापेक्षाही त्यांचं फुलून आलेलं प्रेम इतकं आहे की त्यांनी त्यांना सगळा उपदेश केलेला आहे. तर आणि खरं आपण बघितलं मागे की जशी माझी भक्ती करतात तसं मी त्यांची भक्ती करतो याच्यापेक्षा भगवंत खरं तर एकोहम बहुश्याम हा संकल्पच अशा करताय की वेगवेगळ्या रूपाने मीच माझा आनंद घ्यावा. त्यामुळे सगळ्यांसाठीच भगवंताची ती हे आहे की आपल्याबद्दल याला प्रेम वाटावं कारण प्रेम हे त्याच्याकडनंच येणार आहे. तो आपल्यावर प्रेम करतो म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम वाटतं. तर त्या दृष्टीने अ, आता ही भक्ती काय आहे हे सांगताना साहजिकच भगवंतांना भक्ताचा विचार आलाय आणि मग ते त्या भक्ताच्या भजनात आता रंगून गेलेत. ते कसं? तर आता त्या भक्ताचे गुण ते सांगायला लागले, की हा भक्त कसा आहे? म्हणजे इतकं त्यांना ते हे झालं, की ते मध्ये असंही म्हटलं नाहीत, हे असे तुला भक्तीचे प्रकार सांगितले आणि मग आता भक्ती प्राप्त झाल्यावर तो माणूस कसा असतो किंवा तो भक्त कसा असतो हे मी तुला सांगतो. असं झालेलं नाहीये. ते भगवंताचं प्रेम इतकं भक्ताबद्दल अ, उमळून आलेलं आहे, की तो भक्ताची स्तुतीच करायला लागलेत भगवान. जसं आपण हे पाहतो, की संतांचं बाकी काही विषय चाललेले असताना भगवंताची आठवण झाली, की त्याचे गुण गायला सुरुवातच झाली. कोणताही का विषय आहे, व्यवहारात काही बोलत असतील, काही अ, घरात काही बोलत असतील, बाहेर बोलत असतील, कोणतंही बोलताना कधीही त्यांचं बोलणं परमेश्वराकडे गेलं. आपण अ, गोंदवलेकर महाराजांचं चरित्र सगळ्याच संतांची चरित्र मार्गदर्शक आहे. गोंदवलेकर महाराजांचं चरित्र आणि त्यांचं ते प्रवचनांचं 365 प्रवचनांचं पुस्तक म्हणा किंवा WhatsAppवर बऱ्याच ग्रुपमध्ये ते येतच असतात हे.
कुठलंही ते प्रवचन घ्या, कशानेही सुरुवात होऊन द्या, त्याचा काहीच 2-4 ओळीच्या नंतर ते पुन्हा त्या नामाकडेच जातात. हे प्रेम आहे नामाचं. तसं जसं भक्त हा कोणत्याही विषयावरनं भगवंतापर्यंतच पोहोचतो. गोपींचं उदाहरण आहे. काळा मेघ भेटला, कृष्ण दिसला, कृष्ण आठवला. तमालपत्र पाहिलं, कृष्ण आठवला. वाळू पाहिली, याच्यावर कृष्ण चालत होता, कृष्ण आठवला. म्हणजे कोणत्याही निमित्ताने त्या जाणार कुठे त्यांचं मन किंवा त्यांच्या तोंडी काय येणार तर कृष्णाची स्तुती. तसं भगवंताच्या आता भक्ताबद्दलची ती इतकी हे झाले की भगवान भक्ताची स्तुती करायला लागले. तर ते म्हणतायत, आता हा माझा भक्त कसा असतो अर्जुना? तर अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःखः सुखक्षमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. अद्वेष्टा सर्व भूतानां. आपण आतापर्यंत पाहिलं कितीतरी वेळा परत परत सर्वेषु भूतेषु तस्य मामेती पांडवा असं 11व्याच्या शेवटी पाहिलं आपण. किंवा 12व्यात पण सुरुवातीला पाहिलं की अव्यक्ताची जरी उपासना असेल तेही मला प्राप्त होतात, पण त्याच्यासाठी कंडिशन काय आहे? तर सर्वभूत हिते रता असेल तर, किंवा भूतांशी सगळ्यांशी सम असणं, हे गीतेत काही काही गोष्टी ज्या रिपीट झाल्या आहेत त्याच्यात ही एक गोष्ट आहे की म्हणजे इव्हन अर्धा श्लोक जसाच्या तसाही हा रिपीट झालेला आहे. म्हणजे आपण 12व्या अध्यायातला 4था श्लोक घेतला तर सर्वभूत हिते रता हे त्याचं 4थं चरण आहे. हे 2दा आलेलं आहे. आणि इतर वेळी अशा दृष्टीने सर्व भूतांची सम किंवा पंडिता समदर्शिना या सगळ्यातनं भगवान पुन्हा पुन्हा तेच आपल्याला सांगतायत की भक्त जो आहे त्याला सगळीकडेच भगवंत दिसतोय, त्यामुळे तो सर्वत्र समदर्शी आहे. त्यामुळे तो कोणाचा द्वेष करत नाही. आपण मागेही पाहिलं, कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, कारण सर्व जीवात परमेश्वर पासून पाहून तो सगळीकडे त्याची पूजा करतो. अर्थात जो जो देह जसा आहे आणि त्याच्यातली बुद्धी त्या परमेश्वर रूपावर म्हणजे परमेश्वरावर अधिष्ठित जे सूक्ष्म देह स्थूल देह त्या त्या जीवाचा आहे, त्याप्रमाणे त्याची भक्ती करायचा प्रकार वेगवेगळा असेल. म्हणजे कसा, तर इथे आता भगवंतांनी 2च सांगितलेलं आहे, मैत्र करुण एवच. आपण जेव्हा भागवतात पाहतो ध्रुवाच्या चरित्रात, जेव्हा ध्रुव तपश्चर्या करायला बाहेर पडतो तेव्हा नारद महर्षी भेटतात आणि त्याची परीक्षा पाहतात. अरे हे कशाला चाललायस तू? तुला त्यांच्या मांडीवरच बसायचं होतं ना, तर मी सांगतो राजाला, तुझ्या आईलाही त्या सावत्राईला सांगतो असं वागू नका, ऐकतील ते माझं. पण ध्रुवाचा निश्चय काही हे होत नाही. मग ते ध्रुवाला उपदेश करतात की संसारात हे सगळं आहे, पण आपण मैत्री करुणा मुदिता उपेक्षा हे घेऊन जर चाललो तर संसार सुखाचा होतो. सगळ्यांना आपण आपलेसे करू शकतो. मग कोणी आपला अपमान करत नाही. पुढे मग तेही नाही ऐकलं म्हणतात त्याचा निश्चय, त्याच्याप्रमाणे त्याला ते उपदेश करतात. तर सांगायची की अद्वेष्टा सर्व भूतानाम जरी असलं तरी प्रत्येक भूताशी सारखंच वागायचं, कारण लोकसंग्रह करता शास्त्राप्रमाणे वागायचंच आहे त्यांना. तर मग कसं राहायचं त्यांनी? नाहीतर मग वडिलांशी वागलं तसं मुलाशी वागलं असं नाही आहे. ते शास्त्राप्रमाणेच वागायचंय. पण ते कसं, तर मैत्र करुणा एवच, म्हणजे आपल्या बरोबरीचे जे आहेत त्यांच्या बरोबर मैत्री ठेवायची. आपल्यापेक्षा कमी आहेत
त्यांच्याबद्दल करुणा म्हणजे त्यांना वर आणण्याचा प्रयत्न आपल्याकडनं झाला पाहिजे, हे करुणा एवच झालं. आणि मुदिता म्हणजे आपल्यापेक्षा जे अ, वरचे आहेत, त्यांच्याबद्दल आनंद वाटला पाहिजे आणि तो त्यांच्याकडे व्यक्त करता आलं पाहिजे, की वाह! आपल्यात हे गुण आहेत, हे किती चांगलं आहे, असं आपल्याला ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्हॅलिडेशन म्हणतो. एखाद्याचे गुण त्याच्यासमोर म्हणून ते का गुण आहेत आणि कोणत्या प्रसंगाने घडले हे सांगणं इंग्लिशमध्ये आपण व्हॅलिडेशन म्हणतो. तर तसं त्यांच्याबरोबर मुदिता ठेवणं आणि जे त्रास देणारे किंवा ज्यांना सुधारायची शक्यता नाही, तशा या 4 गोष्टीद्वारांनी तो सगळ्यांशी अद्वेष्टा राहून सर्वभूत हितेरता राहू शकतो, असा तो महात्मा आहे. आणि अ, अ, मग आणि तो कसा आहे, सगळेच भूतांशी असल्यावर हा माझा आणि हा परका, हा माझा बदल म्हणते किंवा हा परका आहे आणि त्यांनी माझ्या विरुद्ध म्हटलं किंवा हा माझा आहे आणि तो माझ्या मनाविरुद्ध वागतोय. तिथे जो मी येतोय तो अहंकार आहे. पण इथे तो संबंधच नाही, कारण अहंकार असायला मी असा वेगळा नाहीच आहे, हे विश्वच सगळं वासुदेवच सर्वंपर्यंत तो महात्मा पोचले. सकल इदम अहमच्या वासुदेव पण नाही, वासुदेवच सर्व म्हणजे सकलमिदम पण गेलं, सर्व जगही आणि मीही गेला. केवळ जे आहे ते वासुदेव राहिलेले आहे. या अवस्थेत पोचल्यामुळे निर्ममो निरहंकारा असा तो आहे आणि त्यामुळे तो सुख दुःख सुखक्षमी, कारण सुख दुःख हे मनाला होतात त्याला कळलेले आहे आणि मनापासूनच तो बाजूला झालेला. मनापासून बाजूला होणं म्हणजे काय? संकल्प विकल्पापासून मी वेगळा आहे. मनाच्या क्रिया, देहाच्या क्रिया याच्यापासून मी वेगळा आहे. म्हणजे कर्म समर्पण झाली, की मी ह्या सगळ्यापेक्षा वेगळा आहे, हे आपोआप त्याची सहज वृत्ती होते आणि तो क्षमी होतो. म्हणजे क्षमावान होतो. 16व्या अध्यायात आपण मागेही उदाहरण पाहिलं. 16व्या अध्यायात आपण पुन्हा तेच करूच पुढे. पण दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्याय शांतिरार्जवम. शांतिरार्जवम नाही किंवा क्षमा आणि आर्जवम नाही. शांती याचा अर्थ तिकडे तितिक्षा आहे. म्हणजे कोणी आपल्याबद्दल आणि मी आता त्याला क्षमा करतो असं नाही. शांती म्हणजे कोणी माझं वाईट केलं ही भावनाच मनामध्ये नाहीये. कारण दुसरा कोणी नाहीच आहे परमेश्वराशिवाय. ती शांती आहे आणि ती शांती ज्याला प्राप्त झाली तोच खरा क्षमी आहे. कारण तो आधीपासून जसं आपण कर्माबद्दल पाहिलं, कर्म कोणी समर्पण केलं, तर कर्म ईश्वरच करतोय म्हटल्यावर मी करतोय म्हणायचं आणि मग ते त्याला द्यायचं. हे ह्या समर्पणापेक्षा ते त्याचंच आहे. हे खरं समर्पण आहे. तसं इकडे आहे, की त्यांनी वाईट केलं म्हणायचं आणि मग मनात दुखलेलं मन जाऊन दे तुला क्षमा तुला सोडून द्यायचं. नाही, निगेटिव्ह किंवा ती अ, त्रास मला ह्यानी दिला ही भावनाच निर्माण नाहीये, कारण सर्वत्र परमेश्वरच आहे. आणि दुःख हे सुख आणि दुःख व्यवहारातलं याचा माझ्याशी संबंधच नाही. ते मनाचे विकार आहेत. याच्यामुळे त्या दोन्ही ठिकाणी तो सम राहणार आहे. त्यामुळे संतुष्ट, कृतकृत्य अवस्था झालेली, जे करायचं ते केलेलं आहे. जे मिळवायचंय ते मिळवलेलं आहे. अनंत आनंद त्या ह्याच्यात असं म्हणतात, की जेव्हा साक्षात्कार जेव्हा किंवा सच्चिदानंदाचा साक्षात्कार होतो, ही तर त्याच्या पुढची अवस्था आहे, की अहम ब्रह्मास्मीतला अहम पण इथे गेलाय. पण जेव्हा अहम ब्रह्मास्मी हा पण जेव्हा साक्षात्कार आहे, तेव्हा अ, आपल्या सगळ्या रोमात, रोम-रोम म्हणतो ना, आपल्या रोम जे असतात, त्याचे रोमाची रंध्र जी असतात, स्किनवरची जेवढी अ, रंध्र आहेत, त्या रंध्रात अ, अ, ह्या म्हणजे मैथुनाच्या आनंदाच्या कैक पटीचा आनंद सगळ्या रंध्रातनं होतो. बारीक-बारीक आपल्या घाम जिथून येतो, त्या सगळ्यातनं तेवढा आनंद येतो. इतका तो मोठा आनंद
मिळाल्यावर मग व्यवहारातलं ही छोटी गोष्ट मिळाली काय, नाही मिळाली काय, त्याचा काही संबंध त्याला राहत नाही. त्यामुळे तो संतुष्ट. सत्तुष्ट याला म्हणतात संतुष्ट. नुसता तुष्ट म्हणजे आपण खायला चांगलं मिळालं, तुष्टी झाली तेव्हा. पण ती टिकत नाही. म्हणजे सत म्हणजे कायम तुष्टी त्याची आहे, असा तो संतुष्ट. सततम योगी, सतत तो भगवंताच्या शी जोडून म्हणजे योग त्याला साधलेला आहे. निरंतर अप्रतिहत योग, अप्रतिहत भक्ती त्याची आहे. संतुष्टम सततम योगी यतात्मा, तरीही त्याचा प्रयत्न चालू आहे. कितीही आपण मागे आठवत नाही हे उदाहरण घेतलं की नाही, की पण आचार्य महाराजांचं एक स्तोत्र आहे, त्यात त्यांनी त्यांच्या मनातली इच्छा प्रकट केली की गंगेच्या किनाऱ्यावर राहायला मिळावं, एक कुटीत कौपीन घालून राहावं आणि ईश्वराचं स्मरण करावं. आणि कितीही स्मरण झालं तरी ते कमीच आहे, क्षणभरच झालं असं वाटावं, हे त्यांनी मागितलेलं आहे. तर तसं यतात्मा, सतत तो तरी ईश्वराशी योग असून सुद्धा ईश्वर मिळावा, हीच तर भक्तीची. गोपींचा जो विरह आहे तो तोच आहे. त्यांना ईश्वर नित्य प्राप्त असून द्वारकेला भगवान गेले तेव्हाची गोष्ट वेगळी. वृंदावनात समोर भगवान आहेत, त्यांना मिठी मारलेली आहे तरी त्यांना विरहाचं दुःख होतंय. कारण पुन्हा पुन्हा भगवंतांना प्राप्त करण्याचा प्रयत्न त्यांना करावासा वाटतोय. हे भक्तीचं लक्षण आहे. आणि दृढ निश्चय, हा निश्चय भगवंताच्या ठिकाणीच आहे. आणि मय्यर्पित मनोबुद्धी, मन बुद्धी सगळं मलाच अर्पण केलेलं आहे. हा असा जो माझा भक्त आहे, समे प्रिया, तो मला प्रिय आहे. म्हणजे त्या भक्ताला मी जसा प्रिय आहे तसा तो भक्त मला प्रिय आहे. म्हणजे भगवानच त्याचे भक्त झालेले आहेत. आता आपण थांबू 14व्या श्लोकावर. उद्या 15पासून सुरू करू. 20 श्लोकाचा 12वा अध्याय आहे. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.